दगडाखाली मला वाटतं ना मोठं सैन्य आहे. दगडाखाली हा हा बघ मोठा केवढा बघ. दोन आले. तो एक गेला बोवर दिसला काय. हा तोच तो. हा अरे ते घे तो पकडला मी. अवनी कसा आहे मासा. मस्त आहे. तो घोड्याला बघतोय आमच्या कसं बांधते ती. नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. तर आपण आहोत आपल्या कोकणातल्या गावी. कशा सर्व मैदात ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. तर अचानक भयानक संध्याकाळचं आम्ही गेलेलो ओढ्यावर. आणि ओढ्यावर ॲक्च्युली आपला डोह थोडासा फिक्स होता की तिथे जाऊन मासे मिळतात माहिती आहे. मी, प्रमोद, सतेश, नितेश आणि सूरज मिळून गेलो ओढ्यावरती. आणि संध्याकाळच्या टायमिंगला जाऊनसुद्धा भरपूर सारे मासे आणले. आणि तो स्पॉट आहे तिथे मासे मिळतात एवढं माहिती आहे. पण यावेळेस असं झालं की मळे मासे, पिसलांड्या किंवा बाकी असं काहीच मिळालं नाही. फक्त डोकरू मिळाले. डोकरू माशाचा एकदम वर्षाव झाला होता. तर तिथे जी काय आम्ही धमाल मजा मस्ती केली ना, ती एकदा पाहून घ्या. या पातेऱ्यात आहे ना मोठी कमाल आहे. होय गेला मग गेला पाण्यात गेला तो डायरेक्ट. ते जास्त डोकरू गेला पण हा बघ किती मोठा भेटतोय. जास्त करून आहेत ना हे डोकरू मासेच मिळतात. पटकन नाही तो बाहेर येतो. एक एक उकरायचा असं. इस्कटा हा बघ हा इस्कट्टा काय इस्कट्टा पकड. इस्कट्टा आला रे तो. तो बघ हातातला मेलेला आहे. मी तो आहे पाण्यात येऊ दे. भेटला का सुरज. इथं तर लय मजा येणार आहे पम्या. इथं आपण हा इथला सोडतोय बघ. अरे पाणी का मिळवलंस गेला खाली. पाण्यात हात भरपूर बाकी पकडा होती पाणी सगळे पकडा. बघ सुरज आला. दोन आले. घे सुरज तुझीच मजा आहे. घे अजून एक आहे. दगडाखाली मला वाटतं ना मोठं सैन्य आहे. दगडाखाली हा बघ मोठा केवढा बघ. दोन आले. तो एक गेला बोवर दिसला काय. हा तोच तो. हा ते घे तो पकडला मी. हा मोठा दगडा एक ना मला 60-70 असतील. मग दगड ॲक्च्युली हे मासे लवकर पटकन मरत नाहीत, त्यामुळे त्यांना पकडायला लागतं. हा तुमचं डिपार्टमेंट थोडंसं स्टॉप घेऊ शकते. हां काय रे 2-3 आलेत. थांब सैराय वरती सायरा येऊ दे. पाणी जरा काढ 1-2 मग. थांब अशी नको दगड लागलेली आहे तिकडे. थांब 1 मिनिट हे काढू दे पहिलं. हां काढ. दगड निघायला पाहिजे पम्या, नाही तर मासा जाईल. हात काढ. कशाला काढ नको तो वरचा आला बघ. हा बघ आला. आला कर तू. मला जेव्हा वरच्या सगळ्या कठड्यात असणार आहे मासा. त्या गभीतनंच मासा असणार आहे सगळा पम्या. एक दगड नाही आपल्याला सगळ्या उठलावं लागणार त्या. अशा प्रकारे म्हणजे फुल धमाल मस्ती करत मासे पकडले आणि मासे घरी घेऊन आलो आहे. तर आई छान पद्धतीने आता त्याची रेसिपी बनवते. मासे आहेत ना डोकरू मासे आहेत सर्व, त्यामुळं मग ते फ्रायच करतो आहे. फ्राय करूनसुद्धा हे डोकरू मासे अप्रतिम लागतात. आज पावसाळ्याचं वातावरण होतं पण तरीसुद्धा मासेमारी करून आलो आहे. पावसाचं वातावरण बघा कसं झालं आहे एकदम जबरदस्त. आणि खाली ताशे वाजवत आहेत. लहानपणी तुम्ही पण असे ताशे वाजवले असतील. काटे घेऊन ताशे वाजवत आहेत. आणि पाऊस कधी पण येईल काय त्याची काही गॅरंटी नाही, असं वातावरण झालेलं आहे. हे बघा मस्त. या बाजूला तरी मगाशी थोडे काळे ढग होते ते मोकळे झालेत, पांढरे झालेत.
आणि ही घराची सर्व पाठची बाजू. इकडे आता लवकरच शेतीच्या कामांना सुरुवात होईल. सर्व हे आता पाऊस सुरू झाला की मग लावणी झाली की हा सगळा पट्टा पूर्ण हिरवागार दिसतो आणि खूप अप्रतिम असं वातावरण असतं तेव्हा, कारण पूर्ण धरती हिरवा शाळूच पांघरलेलं असते, एकदम असं वातावरण असतं. आणि घराच्या पूर्ण पाठचा परिसर एक सर्वीकडे शेती होते, ही शेतीची सगळी जागा आहे. आणि अजूनही आपल्या भागामध्ये हा जो पट्टा आहे वरून पूर्ण खालपर्यंतचा, तिकडे प्रॉपर शेती होते. शेती झाल्यामुळं खूप वातावरण एकदम मस्त झालेलं असतं. हे बघा, ही मळी तर आपण यावर्षी घेतलेली आहे, काकीची मळी आहे. तर इथे बरंचसं सामान असल्यामुळं ही मळी आपण घेतली आणि तिकडची आपली मळी आहे ती काकीला दिलेली आहे. त्यामुळे इथे काही शेती नसणार, पण हा जो पूर्ण पट्टा आहे त्याला पूर्ण शेती असणार आहे. इकडे शेवग्याच्या झाडाला परत फुलं येतात, ऐकत नाही शेवग्याचं झाड, परत फुलं येतात, पण त्याला तर शेंगा काय लागणार नाहीत, कारण पावसाळ्यातून शक्यतो याला शेंगा धरतील असं काय वाटत नाही आहे. आणि इकडे ही कवलतोड झालेली सगळी झाडं बघा, तर झाडांना सगळ्यांना आता पालवी आले व्यवस्थितरित्या. हे बघा, मस्त पालवी आले, त्यामुळं आता सगळी झाडं परत भरले दिसत आहेत आणि पावसामध्ये अजून ती बहरतील. असो, चला तर पटापट मासे साफ करून घेऊ आणि मग रेसिपी बनवूया छान अशी. रात्रीच्या जेवणामध्ये फ्राय डोकरू मासे आणि तांदळाची भाकरी असा मस्त बेत असणार आहे. अवनीने मासा पकडला आहे. अवनी कसा आहे मासा? मस्त आहे. काय तुझ्याकडे बघतोय की नाही? बघतोय तो, तिथे बघतोय टीव्हीवर. तो घोड्याला बघतोय आमच्या, हो, कसं बांधते ते बघतोय. हा. अच्छा. अवनीने मासा हातात घेतला, घाबरत नाही, भीती नाही वाटत अवनीला? अवनी मोठी झाली आता ना? किती आहेत अवनी? भरपूर आहेत ना? अवनीने परत एक मासा घेतला. काय करणार अवनी आता? फ्राय करूया की शिजवूया? शिजवूया. तिला कळतं शिजवलं फ्राय. कळतं ना अवनी? फ्राय कशावर करतात? पेनवर. मग समजतं ते. आणि शिजवतात कशामध्ये? तुपात. टोपात ना. मग तिला समजतं सगळं. होय. अवनी मोठी झाली ना अवनी? भरपूर आणले त्या मासे. खातात ते. हे बघ केवढा मोठा आहे, जिवंत आहेत ते. काही डोकरू पटकन मरत नाहीत. भरपूर मासे आणले, हां. मोठे मोठे आहेत. आणि हो, यावर्षी मासे खायला भेटतात. होय, उपसनीचे चन्नीचे मिळतील तेव्हा मिळतील, उपसनीचे मासे. अवनीला मासे म्हणजे ठेव आता. हलेल हलेल कसं काय? डोळे बघा कसं बघतोय. कसं बघतोय? तुला बघतोय? हां, इकडे बघताय आज सगळे हे डोकरूच मासे मिळाले. तर हे डोकरू मासे आपण फ्रायच करून घेऊया. आईला म्हटलं काय करायचं, तर फ्राय करून घेऊ, कारण डोकरू स्पेशल मासे आहेत. तर चला आता हे मासे आहेत ना साफ करून घेऊ. हा मासा पटकन मरत नाही, तर पटापट साफ करून घेतल्यानंतरच याची मस्त फ्राय रेसिपी बनवूया. चला, आई इकडे मासे साफ करून घेते. याचं कसं कोथळा वगैरे प्रॉपर काढला ना की मग फ्राय करायला बरं. डोकरू मासा आहे ना साफ करायला वेळ जातो, पण चांगले साफ केले मस्त की मग फ्राय करायला बरे पडते. हलतंय ना? ते हलतातच तसे. का तर ते काय सांगू तुला. चला, मासे छान असे साफ करून झालेत. तर आता मस्त त्यांना फ्राय करायचे आहेत. तर मीठ मसाला वगैरे लावून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आई भाकरी वगैरे भाजेल आणि त्याच्यानंतर मग जेवायचं. तर पम्या सत्या नेत्या पण आलेत आता दमून भागून. ए दमला काय सत्या? नित्यान परत ऍक्शन पण मारला आणि काय नाही. इकडे काय आता फोटो जीर्णोद्धाराचे फोटो आलेत नाही, कंप्लेंट चालले. एका महिन्याच्या नंतर हा, ते सत्याकडून फोटो येणं म्हणजे मोठा टास्क आहे. एका महिन्याच्या नंतर हा, रेकॉर्ड आहे. मासे मस्त साफ करून झालेत. तर आता थोडे मसाले लावून ठेवू, म्हणजे फ्राय करायला जरा बरं पडेल. तर ही मिरची पावडर, हां, हळद,
मीठ चवीपुरतं आणि सोबत कोकम. असं मच्छी म्हटलं की कोकम हे हवंच. तर आता ह्याला मसाला वगैरे छान लागला आहे, प्रॉपर मिक्स करून ठेवते आई. थोड्या वेळाने मग ह्याला फ्राय करून घेऊ. पहिलं भाकरी भाजायची. चला मसाले लावून आता हे डोकरू मासे आपण ठेवलेत, तर थोड्या वेळात फ्राय करू. आता आई भाकरी भाजून घेते. रात्रीच्या जेवणाची खास मेजवानी, आईच्या हातची तांदळाची भाकरी. या बाजूला इकडे मस्त चूल पेटले बघा. तवा इकडे गरम करायला ठेवला आहे आईने. ही भाकरी झाली की मस्त आपलं पटापट तव्यावरती शेकवायला बरी. या बाजूला इकडे काय नाही, कारण आता बऱ्यापैकी सगळं जेवण झालेलं आहे. चला मंडळी, भाकरी तर आईने मस्त भाजून घेतले. आता जे डोकरू मासे आहेत, ज्याला आपण मसाले लावून घेतलेत, ते मस्त तव्यावरती फ्राय करून घेऊ. म्हणजे रात्रीच्या जेवणाचा खास असा बेत आज तांदळाची भाकरी आणि फ्राय डोकरू मासे प्लस भात डाळ ते सोबत असणारच आहे. चला आता मासे बनवून घेऊया. चला आता डोकरू मासे फ्राय करून घेऊ. खास डोकरू माशांची रेसिपी आजची. सगळे डोकरूच मासे मिळाले. इकडे बघा मसाले वगैरे छान पद्धतीने लागलेत त्यांना. हे का मासे लगेच फ्राय होतात. म्हणजे ताजे मासे जे आपण आणतो ना समुद्रातले, त्याच्यापेक्षा पण फास्ट हे मासे फ्राय होतात. इस्तो याने एकदम कमी केले, कारण तवा तापलेला आहे. पहिले जे मासे फ्राय केले होते ना, ते आई शक्यतो असे बाजूला ठेवते. म्हणजे कसं आहे, ते पण फ्राय होतात चांगले. आणि मग हे जेव्हा मासे दुसऱ्या लॉटचे तयार होतील तेव्हा ते पहिल्या लॉटचे काढणार आणि दुसऱ्या लॉटचे परत बाजूला ठेवणार, परत नवीन मासे टाकणार. अशी ही आईची पद्धत. मासे चांगल्या प्रकारे शेकतात. थोडे थोडे करपो. पहिल्या लॉटचे जे मासे होते ना, ते चांगले फ्राय झाले आहेत. ते आई काढून घेते. बाकीचे ते फ्राय करून घेऊ.
तर अशा प्रकारे सगळे मासे ते आई फ्राय करून घेते. फ्राय झाले की मग जेवून घेऊ. चला मंडळी, जेवणाचं ताट सजलं आहे. तर इकडे हे डोकरू मासे आपण फ्राय केलेत. सोबत आईने भाजलेली तांदळाची भाकरी, सोबत कांदा आणि डाळ भात असा मस्त आजचा मेनू आहे. चला मंडळी, जेवून घेऊया. आज मस्त डोकरू मासे आणलेले, तर ते मस्त फ्राय केलेत. फ्राय करून छान लागतात डोकरू मासे. तर या जेवायला या. रात्रीचं जेवण खास नदीतले डोकरू मासे आणि आईने भाजलेली प्रेमाची तांदळाची भाकरी असं मस्त जेवण आहे. तर आता छान असं जेवण घेतो आणि त्याच्यानंतर भेटतो तुम्हाला. अवनी काय खाणार आहे? मी तुमचे जेवण खाणार आहे. अच्छा, माझंच जेवण खाणार आहे तू? ओके, चला. अवनीचं जेवण झालं आहे तरीसुद्धा मच्छी असली की माझ्यासोबत जेवण हवा. चला मंडळी, मस्त जेवण झालं आहे. आज खास डोकरू माशाची रेसिपी होती. डोकरू मासे फ्राय केलेले आहे आणि सोबत भाकरी होती. मजा आली. ॲक्च्युली मासे पकडायला पण मजा आली आणि आता खायला पण मजा आली. तिकडे गेलो ना की दरवर्षी आमचा तो स्पॉट आहे, तिकडे बरेचसे मासे आपण पकडतो. तर यावेळेस पण तसं म्हटलं तर साखरमुळे सगळे डोह संपवलेले, पण तो डोह बाकी होता. तर तिकडे थोडीशी धमाल वगैरे केलेली आणि आता जेवण झालं आहे. तर आता हे सगळेजण परत आले. तर आता जरा पायरीकडे वगैरे जाऊ फेरफटका मारायला. कोण आलं रे? कोण आलं? पुढे हां, लाजायला लागले असतो. मग मजा आली की नाही जेवायला? हा, इथे मजा. मस्त फ्राय केलेले मासे ते. तू पण फ्राय केलेले आहेत? हा, मी पण फ्रायच करून टाकले. सकाळपासून संध्याकाळवर मासे माशांचा सीझन आहे. सीझनच आहे. असो, चला मंडळी, आता थोडंसं फेरफटका वगैरे मारून येऊ आणि मग बाकीची थोडी एडिटिंग वगैरे केली तर केली, नाहीतर तसं पण थकलो आहे तर मग झोपून जाईल. तर चला, तात्पुरतं सुरुवात इथे थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.